कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं. तमिळनाडूमध्ये जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी. संघ भाजपा आणि अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात. लाज वाटायला हवी. हिंमत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळामधून काढा. ठाकरेंचा हल्लाबोल. रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं. भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणामध्ये घेतलंस तू म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं. मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं. मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार. दिल्लीमध्ये पवार काका पुतण्याची 20 मिनिटं स्वतंत्र बैठक. स्थानिक निवडणुकीमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा. पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल पंतप्रधान मोदींच्या भेटीला सूत्रांची माहिती. महापालिका निवडणुकीसाठी माहितीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची बैठक. मुंबई महापालिका वगळता इतर पालिकांसंदर्भात चर्चा. युती संदर्भात बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार. नाशिकच्या रामटेकडी परिसरात 300 झाडांवर कुऱ्हाड. मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी झाडं तोडली. पर्यावरण प्रेमींचा संताप. तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेचा दावा. लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात. 30 जानेवारीपासून करणार उपोषण. मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र. तपोवन वृक्षतोडीला सुद्धा विरोध दर्शवला. पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामामध्ये 1400 कोटींचा गैरव्यवहार. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाल्याचा दावा. सुषमा अंधारेंनी पालखी महामार्गाचं नाव बदनाम केलं. अंधारेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. पालखी मार्गात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर चरणराज चौरे आणि रमेश माने आक्रमक. बंडू त्याच्यानंतर लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा. विशेष मोका कोर्टाकडून परवानगी. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर आरोपी. कुख्यात गुंड निलेश घायवळ पुणे न्यायालयाकडून फरार घोषित. कोथरूड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ल्या प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उगारताच घायवळनं पळ काढला. सध्या परदेशात असल्याची माहिती.